नमस्कार मित्रांनो, वंदनाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मिठाई, ती म्हणजे बिगर मैद्याची आणि बिगर साखरेची. चला तर त्यासाठी लागणारे हे साहित्य. चला तर ही पारंपरिक मिठाई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचे 1.5 वाटी पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू, पाव वाटी मगजबी, 2 चमचे खोबऱ्याचा किस, अर्धा वाटी दूध, 1 वाटी किसलेला गूळ, थोडीशी सुंठ पावडर आणि थोडीशी विलायची आणि 1 वाटी गावठी तूप. चला तर हे मिश्रण आपण पीठ एका भांड्यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकूया. त्याच्यानंतर बेसन पीठ त्याच्यामध्ये आपण टाकलं बेसन पीठ. चला आता आपण हे पीठ चमच्याने एकत्र करून घेऊ, मिक्स करू. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बदाम, काजू आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅस पेटवायचा. गॅस पेटवल्यानंतर त्याच्यावरती आपण कढई ठेवली. कढई ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार, 1 वाटी जे गावठी तूप आहे ते आपण त्याच्यामध्ये सोडतो आहे. सोडलं आपण 1 वाटी गावठी तूप बरोबर त्याच्यामध्ये तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं, नॉर्मल स्लो गॅसवर. ही संपूर्ण क्रिया आपल्याला स्लो गॅसवर करायची आहे. शेवटपर्यंत गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. आता ह्या तापलेल्या थोड्याशा तुपामध्ये आपण काय करणार, जे बेसन पीठ आणि पीठ आहे ते आपण आता कढईमध्ये सोडणार हळूहळू चमच्याने, की जेणेकरून त्या एकत्र गोळा झाला नाही पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे, चमच्याने त्याला उलटण्याने मस्त त्याला हलवायचं आहे, एकत्र करायचं आहे. 2 ते 5 मिनटं आपण त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तुपामध्ये ते बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ पूर्ण मिक्स झालं पाहिजे. हळूहळू एकजीव झालेला आहे त्याचा आणि त्याला ब्राऊन कलर येतो आहे, पहा, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला काय करायचं आहे, मस्त भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. मस्त त्याला टेक्स्चर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय सोडलं आहे, ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू आणि मगजबी. आता आपल्याला काय करायचं, ते एकत्र करून घ्यायचं, पूर्ण एकजीव त्याचं करायचं आहे. मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हळूहळू आता ते मिक्स होत चाललेलं आहे. उलटण्याने त्याला हलवत राहायचं आहे. मिक्स झालेलं आहे जवळपास. आपण जो खोबऱ्याचा किस मिक्सरमधून 2 चमचे बारीक करून घेतलेला आहे तो आता आपण कढईमध्ये टाकतो आहे आणि त्याला बऱ्यापैकी आपण उलटण्याने मिक्स करून घेतो आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा विलायची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकूया. आता या दोन्ही पावडर आपण मिक्स करून घेऊ. मस्त मिक्स करायला सुरुवात झालेली आहे. मिक्स होत आहेत आता दोन्ही पावडर त्याच्यामध्ये. दोन्ही पावडर मिक्स झालेले आहेत आणि गॅस आता आपल्याला पूर्णतः बंद करायचा आहे. गॅस पूर्ण बंद करून आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध टाकतो आहे. आता दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याला उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर करून त्याला काय करायचं आहे, मिक्स करायचं. हळूहळू हे मिश्रण आता घट्ट होत आहे. घट्ट होस तर आपण त्याला उलटण्याने हलवत राहायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे तो गूळ त्या गरम मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी टाकायचा आहे. गूळ आपला त्याच्यामध्ये टाकून झाला की त्याच्यानंतर उलटण्याने काय करायचं आहे,
तो गूळ आपल्याला त्या गरम मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ आता हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स होत आहे. पूर्ण हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. हे टोटल मिश्रण गरम आहे आणि आपण त्याच्यात जो गूळ टाकला आहे तो गूळ आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून वितळायचा आहे. वितळून झालं गूळ पूर्ण. त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला आपण काय करायचं आहे, साजूक तूप लावायचं आहे. साजूक तूप आपल्याला पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे. हां, झालं आपलं तूप लावून. आता ते ताट आपण काय करणार, बाजूला ठेवून देणार. आता आपण हे मिश्रण गॅसवरून उतरून घेऊ आणि त्या तूप लावलेल्या ताटामध्ये सेट करण्यासाठी टाकू. हळूहळू ते मिश्रण आपण त्या ताटामध्ये टाकतो आहे. जवळपास संपूर्ण मिश्रण ताटामध्ये टाकून झालेलं आहे. आता हळूहळू काय करायचं आहे, आपल्याला त्याला सेट करायचं आहे. म्हणजे उलटण्याने काय करून घ्यायचं, ते पूर्ण सेट करून घ्यायचं आहे, प्लेन करायचं आहे आपल्याला ते. कारण ते मिश्रण अजून गरम आहे त्याच्यामुळे ते इझिली काय होणार आहे, सेट होणार आहे. उलटण्याने असं प्रेस करायचं, त्याला प्रेस करत करत त्याला काय करायचं, प्लेन बनवायचं पूर्ण. मिठाईचं मिश्रण आता ताटामध्ये पूर्ण आपण सेट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकतो आहे आणि तीळ टाकून थोडेसे मगज बी टाकतो आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं, थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि उलथण्याने त्याला प्लेन बनवायचं आहे. बरोबर. प्लेन बनवल्यानंतर काय होईल, ते सेट होऊन जाईल त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर काय करायचं, कटरने आपल्याला त्याला कटिंग करायचं आहे बरोबर हळूवार असं. आता आपण त्याला आडवं कट करून घेऊया. आता आपल्याला याला 2 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आणि सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा कटरने जिथे आपण कटिंग केलं होतं तिथेच हळूवारपणे परत एकदा कट करून घ्यायचं. तर ही झाली आपली पारंपरिक मिठाई तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.